पुणे स्टेशन आहे असा एक प्रकार झाला। माझी इच्छा होती मी येरोड्यात लढायची, कारण येरोडा आपला आहे। येरोड्यामध्ये आपण त्या भागात सगळं होतं। कारीवाला रोडला मी कधी जाणार नव्हतो, तिकडे कधी माझा परिचय नाही। पुणे स्टेशनला माझा परिचय नाही, जुना बाजारला माझा परिचय नाही। त्या लोकांना आपण काय सांगू शकतो आम्ही काय कामं केली, म्हणून त्या भागात मला निवडणूक लढवायची नव्हती। परंतु नंतर बऱ्याच लोकांनी बऱ्याच मित्रमंडळींनी सांगितलं, अरे बाबा इथं कोणतरी पाहिजे, या भागातून कोणतरी आपला लोकप्रतिनिधी पाहिजे, म्हणून विचार करावा लागेल। मग त्यांनी सांगितलं तुम्हाला जर तिकडे निवडणूक लढवायची असेल लढवा, परंतु तुमच्या पत्नीला या ठिकाणी निवडणूक लढवू द्या, कारण आपलं कोणतरी काम करणारं पाहिजे। मग बऱ्याच म्हणजे 2-3 दिवस आम्ही वेळ घेतला। नंतर विचार केला की बाबा ठीक आहे, आपण एक काम करू की भारतीय जनता पार्टीजवळ मी विनंती केली। भारतीय जनता पार्टीजवळ विनंती केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने ते मान्य केलं की बाबा या भागामध्ये तुम्हाला एक सीट पत्नीसाठी आणि येरोड्यामध्ये तुम्हाला देऊ शकतो। विषय असा होता की आपल्या भागातले जे मतदार आहेत, जयजवान नगर असेल, रामनगर असेल, नाईक नगर असेल, जयजवान नगर, पांडुरमान वस्ती असेल, शाद्रबाबा असेल, लक्ष्मीनगरचा काही भाग आहे, हा 20,000 मतदार या प्रभागामध्ये जोडले गेले। 20,000 मतदार म्हणजे 6 ते 7,000 उमरा आला, 6 ते 7,000 घरं आली। या घरांना आपण कुठेतरी वंचित नाही ठेवलं पाहिजे। समजा उद्या त्यांच्या अडचणी कोण सोडवणार, उद्या त्या भागातलं कामं कोण करणार, तर त्याचा विचार करून मी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। परंतु मी एवढंच या ठिकाणी सांगेन की गेली 15 वर्षामध्ये तुम्ही बघताय की प्रत्येक गोष्ट कुणाचा सकाळी 10 वाजता 6 वाजता फोन द्या, पहाटे 5 वाजता फोन द्या, रात्री फोन द्या, तुमच्या तक्रारी फोनवर सोडवल्या जातात। कुणाचं चेंबर तुमला असेल, कुणाची लाईट गेली असेल, कुणाला पाणी येत नाहीये, सर्व कामं तुमच्या फोनवर आम्ही करतो। कारण माझा एक एवढाच उद्देश होता की ह्या भागामध्ये आपल्या माता भगिनींना ऑफिसवर यायची गरज नाही, त्यांनी घरी बसल्या बसल्या जर फोन केला, आपली तक्रार सांगितली तर ती आपण सोडवली पाहिजे। 2007 ला मी एकटा नगरसेवक होतो ह्या भागात। 2012 ला 2 नगरसेवक झाले, एक जयजवान नगर झाले, एक मी इथून झालो। त्यांनी काय विकास केला 5 वर्षात तुम्हाला माहिती असेल, मी कधी काम करतो हे तुम्हाला माहिती असेल। 2017 ला 4 नगरसेवक झाले। 4 नगरसेवकांपैकी एक हे नगरसेवक घरी बसले, तिकडून आले एक नगरसेवक, काल तुमच्याकडे आले असतील मीटिंगला। काय बोलले तुम्हाला ते, या भागात मला संजय भोसलेंनी काम करायला दिलं नाही बोलले असतील ना, मला ऐकायला आलं असं, म्हणून मी खास इथं आलोय माझी मीटिंग सोडून तिकडची। कारण त्यांनी माझा अपप्रचार केला, ते स्वतः कधी फिरले नाही, कुणाला दिसल्याच नाही। श्वेता चव्हाण कोण ते फोटो मध्ये दिसले असतील, बरोबर आहे? कधी आले त्या, कधी तुम्हाला बोलवलं हळदी कुंकवाला, कधी तुम्हाला घरी बोलवल्या, कधी तुमच्या दुःखात सुखात आल्या, कधी तुमच्या लग्न कार्यालयात आल्या का कधी, का तुम्हाला कधी बोलवलं? अजिबात नाही। मग त्या ताईंनी माझं काल नाव ताईंनी घेतलं, त्या ताईंनी की संजय भोसलेंनी ह्या भागात मला काम करून दिलं नाही। अहो ताई, तुम्ही 5 वर्ष नगरसेवक आहात, तुम्हाला कोण अडवणार आहे? तुम्ही एवढे भाई आहेत ना, दादागिरी केलं ना त्यांनी। दादागिरी काय केलं काय तुम्हाला माहितीये? खून मर्डर करणारी लोक केलं काय त्यांनी? 5 वर्षात नगरसेवक ही कामं करायची असतात का? तुम्ही नगरसेवक झालाय, लोकांचे सेवक आहात, दादागिरी नाही, दादागिरी करायची नाही। आपली गोरगरीब जनता आहे, तिचं काम करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय। काय केलं तुम्ही 5 वर्षात? लहान लहान मुलांना गुन्हेगार केले ना। आज ती पोरं आज 10 ते 12 पोरं जेलमध्ये आहेत। त्या बिचारांची आई वडील मोलमजुरी करणारे लोक आहेत त्या पांडुरमान वस्तीमध्ये, अशा पोरांना गुन्हेगार केलं। ते करतात तर करतात, तुमचं रेडिओ हॉटेल होतं, तिथं लोक दारू प्यायला बसतात, मटन मच्छी खातात, ते होतं ते होतं। तर त्या रामाच्या कमानी जवळ तिथं एक हॉटेल टाकून दिलं, कसलं तर परमिट रूम बिअर बार। आता तिथं जाऊन बघा तुम्ही, 2-3 वर्ष झाली, तुम्ही येऊ शकत नाही संध्याकाळचं। एखादी माता भगिनी संध्याकाळची जर गाडीतून उतरली कामावर येताना, तर ती चालत येऊ शकत नाही। दोन्ही बाजूला गाड्या, दिवसभर ते उघडा असताना दारू पिऊन लोक लघवी करतात, रस्त्याच्या बाजूला करतात। ही नगरसेवकाची कामं असतात का? हे नगरसेवकांनी काम करा, दारू चालू करायची का, दारू परमिट रूम चालू करायचे का?